आपण स्टे करतोय भक्त निवास मध्ये. किती सुंदर. कोण आहे का घरात? आता आपण चाललो आहे रोपवे साठी. रोपवे मध्ये बसलोय आणि मला जाम भीती वाटते. उतरायला होतंय खरं, भीती वाटते. पूर्ण झाडातून वनातून हिरव्या हिरव्या पानातून आणि आज आहे आपल्या ब्लॉगचा डे 11 आणि आपल्या सिरीजचा पार्ट 3, बर्थडे सिरीजचा पार्ट 3, ज्याच्यामध्ये आम्ही शिर्डीला आलेलो आहोत. शिर्डीला येऊन आमचं दर्शन करून झालेलं आहे. मंदिरात फोन अलाउड नव्हते, त्यामुळे आम्ही दर्शन व्हिडिओ काढू नाही शकलो. पण तुम्ही इथे बघू शकता बाबांची मूर्ती आहे. किती सुंदर अशी मूर्ती आहे बाबांची. तर आता आपलं दर्शन करून झालेलं आहे. इथे आता म्हणजे शॉप्स आहेत काय काय, तर त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की एक्झॅक्टली आपण काय करणार. इथे मम्मी पण दर्शन करून झाले. खूप चांगल्या प्रकारे दर्शन झालं, कारण आज सोमवार होता आणि आज गर्दी जरा पण नाही आहे आणि मुलांची एक्झाम पण आहे आणि म्हणून आज आम्हाला खूप चांगल्या रीतीने दर्शन झालं. बाबांच्या इथे आम्ही समाधीपर्यंत गेलो. सो आता आपण थोडी शॉपिंग करणार आहोत आणि इथे पप्पा आमचे फोटोज काढतायत. तर आपण थोडीशी शॉपिंग करणार आहोत, ज्याच्यामध्ये आम्हाला घरासाठी फ्रेम बघायची आहे. पण अजून काय कन्फर्म नाही आहे की आपण आजच घेणार आहोत, कारण की आम्ही जिथे राहतो तिथे रेंटवर राहतो आहे. तर आता पहिला आम्ही जिथे राहत होतो अंधेरीमध्ये, तिथे स्वतःचं होतं, तर आम्ही तिथे बाबांचं अंधेरीला आहे पण ती आपण तिकडेच ठेवली आहे ना. तर आता ठाण्याच्या घरासाठी आपल्याला एक फ्रेम घ्यायची आहे. तर तेच अजून आम्हाला म्हणजे आम्ही आता परत शिफ्ट करणार आहोत ठाण्याचं घर, तर त्याच्यासाठी अजून आम्ही डिसाईड नाही केलं आहे की काय करायचं. आणि इथे आमचं अनिकेत सामान एकदम सांभाळून ठेवतोय. खोकते नुसती. जी ऑर्डर आलेली आहे सिफले साध्या डोस्याची आणि मम्मीने मागवला आहे मसाला डोसा. आपण स्टे करतोय भक्त निवास मध्ये. हे एक अफोर्डेबल सेगमेंट पण आहे आणि चांगले रूम्स पण आहेत. इथे तुम्हाला 24 आवर्ससाठी 250मध्ये रूम भेटतात. तुम्ही ऑनलाईन पण बुक करू शकतात किंवा तुम्ही ऑफलाईन पण बुक करू शकतात.
डिपेंडिंग अपॉन द पीकास. तर शिर्डीच्या संस्थानाच्या इथून आपल्याला महाभोजन म्हणजे महाप्रसाद भेटतो. ते पण फ्री असतं. सकाळी 10 वाजल्यापासून जे चालू होतं ते रात्री 10 वाजेपर्यंत. तर आपण आता तेच करायला चाललो आहोत. आणि इथे खूपसे रेस्टॉरंट्स पण आहेत, पण मोस्ट प्रॉब्लेमली माणसं प्रेफर करतात की शिर्डीचं महाप्रसादच खायचं. त्यांना खेळायला प्लेग्राऊंड्स पण आहे. ते किती सुंदर वाटतं. शिर्डीची कॅन्टीन पण आहे. आणि तुम्हाला अगर बुकिंग करायची आहे तर तुम्ही ह्या ॲपवरून बुकिंग करू शकता. सो आपल्याला इथे सेल्फ सर्विस आहे. हे जेवण आहे जे फ्री ऑफ कॉस्ट भेटतं साऱ्या भक्तांना शिर्डीच्या. त्याच्यामध्ये आपल्याला वांग्याची भाजी, मुगाची भाजी, चपाती, भात आणि डाळ भेटते. इकडे आपल्याला फ्री प्रसाद मील्स भेटतात जिथे भेटतं. आणि हे कॅन्टीन आहे जिथे तुम्हाला चाय 2 रुपयाला, कॉफी 3 रुपयाला, मिल्क 3 रुपये, मिनरल वॉटर 1 लिटर 10 रुपये आणि मिनरल वॉटर 500 5 रुपयाला भेटते. जिथून तुम्हाला कुपन घ्यायचं असतं. स्टोअर पण आहे ज्यामध्ये चॉकलेट्स, आईस्क्रीम्स हे सगळं भेटतं. बटरमिल्कपासून. इथे नॉवेल्टीचं दुकान आहे. सो इथे आपल्याला हे स्टोअर पण भेटतं ज्याच्यामध्ये आपल्या कॅलेंडर्स, बाप्पा साईबाबांचे फ्रेम्स. इकडे आले सचायला वाटलं ते बाबाला नाव सांगतात म्हणजे तो पेठात काय सांग किती सुंदर बाबांची फ्रेम आहे. हे बाबांचे मूर्ती. सो आपल्या भक्त निवासामध्ये आपल्याला हे स्टोअर भेटतं ज्याच्यामध्ये आपल्याला सगळं काय भेटतं. छोट्या छोट्या मूर्त्या पण आहेत. मरण तो माणूस. सो ही केमिकल मार्बलची मूर्ती आहे सुंदर अशी. इकडे एक स्टोअर पण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला संस्थेचं दुकान आहे. सांग. हे संस्थेचंच दुकान आहे ज्याच्यामध्ये आपल्याला सगळी वस्तू भेटतात जसे की अष्टगंध, मेवा, पेठा, म्हणजे प्रसाद वगैरे सगळं. प्रसादाची सगळी वस्तू आपल्याला याच्यामध्ये भेटते. हे याच्यामध्ये बघा अष्टगंध हे असं मिळतं. तुम्हाला काही काळजी गरज नसतं, फक्त देवाला लावायचं डायरेक्ट. आम्ही पेठा घेतलाय. आणि हे ड्रायफ्रुट्सवाले याला काय म्हणतात, रेवडी. हे जे धूप आहे ते ह्याच्यामध्ये मोगऱ्याचं आहे, लव्हेंडर आहे, वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये धुपाचे स्टिक्स आहेत त्याचे. हे बाटलीमध्ये आहे, दिसत नाही. आणि प्रसादाचं सगळे हे आहे जे पाहिजे तुम्हाला इथे मिळू शकतं. तुम्ही कधी आलात तर शिर्डीला तर या दुकान नक्की भेट द्या. मनुके धूप घेतलेला आहे 30 रुपीजला. लोबान आहे, लोबामवालं. हा चंदनचा धूप आहे जो 80 रुपीजला आहे. ही अष्टगंधा 60 रुपीजचा आहे. आपलं पेठा जो आहे प्रसादाचा तो 70 रुपीजचा आहे. आणि ड्रायफ्रूटचं जे रेवडी आहे ती 50 रुपीजची आहे. म्हणजे थ्रू संस्थान आपल्याला एक चांगल्या अफोर्डेबल प्राइसिंगमध्ये पण खूप चांगली चांगली वस्तू पण भेटते आहे. तयारी झालेली आहे. आता आपण चाललेलो आहोत साई हेरिटेज विलेजला, जे शिर्डी साईबाबा टेम्पलपासून हार्डली 4 मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे. आणि आता सध्यासाठी तर खाली आपण चाय प्यायला चाललेलो आहोत. तर चाय पिऊया आणि बघूया इकडची चाय 2 रुपयाची कशी लागते ती.
हे 2 रुपीजची चाय साई संस्थानमध्ये कॅन्टीनमध्ये. मम्मी पिऊन बघ कशी आहे, दाखव, सांग कशी आहे. मला तरी आवडली. इथे एवढी सुंदर साईबाबांची मूर्ती आहे. इथे कंटिन्युअसली साईबाबांचं दर्शन लाईव्ह चालू असतं मंदिरापासून. आणि हे सगळ्या आरती, मंदिर ओपनिंगचं टायमिंग, आरत्या आणि सगळं आपल्याला इथे मेन्शन आहे. आणि हे फिक्स रेट्स आहेत रूम्सचे. आणि अगर तुम्हाला डोनेशन करायचं तर तुम्ही ह्याच्यावर करू शकता. आणि अगर तुम्हाला कोणाशी कम्युनिकेशन करायचं असेल रिगार्डिंग बुकिंग्स ऑर एनिथिंग, यू कॅन कॉन्टॅक्ट ऑन दिस नंबर. सो हे आहे प्रिमाइसेस. आणि इकडे एक बेस्ट वस्तू आहे की हे निःशुल्क फ्री बस सेवा आहे मंदिर. सो अनिकेत आलेला आहे अँड वी आर गोइंग टू आता साई हेरिटेज विलेजमध्ये पोचलेलो आहोत. हे ओल्ड शिर्डीमध्ये आहे. हे आपल्या साई मंदिरपासून हार्डली 4 मिनटं या 5 मिनटाच्या रस्त्यावरती आहे. आणि इथे आपल्याला पूर्ण साईबाबांची जी स्टोरी आहे या सगळे आहे ते सगळं तुम्हाला इथे दिसू शकतं. सो हे आपलं एंट्रन्स आहे. हे जी फीज आहे ते 150 पर पर्सनची आहे आणि हे सगळे इन्क्लुडिंग आहे आपल्या तिकीट्समध्ये. आणि टायमिंग आहे, जी क्लोजिंग टाईम आहे ते 8 PM आहे. तुम्हाला बाबांची ओल्ड शिर्डी मॅजिक शो ॲडव्हेंचर गेम्स इन्क्लूड आहे. बाकी हे ट्रेन ड्राईव्ह ऑपरेट करायची, त्याचे एक्स्ट्रा चार्ज आहे ते आतमध्ये पे करायचे. ओके, थँक्यू. चालू. सो आपण तिकीट घेतलेले आहेत. लेट्स स्टार्ट इट. हे पूर्ण विलेज टाईपचं तर इकडे तुम्हाला दिसेल. कोण आहे का घरात? आता नाही, आता काय कोण आहे का घरात? बसूया. कुठे पप्पा? अरे कॅन्टीन मध्ये. ओ, आम्हाला वाटलं हे गाव, हे कुडाची घर आहेत गावची. पहिल्याचा पोशाख होता हे. हा पहिल्याची हेन. आणि इथे आपल्याला वासुदेव दिसतील जे सकाळी गावच्या ठिकाणी येत असतात उठवायला ना मम्मा. आणि देवांचे भक्ती हे बोलायचे. वासुदेव आहेत. आणि हे मम्मी इथे गाय गोट्स असे बांधायचे ना. इथे बकरीचे वगैरे गोट्स असतात. तिथे तुम्हाला शेण आणि शेणाच्या गोवऱ्या थापल्या जातात. आणि इथे लाकूड वगैरे हे जातं, तोडलं जातं. आणि हे 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 बोला, हे ओळखून दाखवा काही आहे. हे आहे ना पुराण्या जमान्याचं वॉटर हीटर आहे, जिचे खाली त्यांना हे लावायचे, व्हॉट वी से, लाकडू लावून त्याला पेटायचे आणि इथून पाणी काढायचे. आता आपण चाललो आहे रोपवेसाठी. इथे ॲडव्हेंचर्समध्ये रोपवे पण आहे. ही आहे रोपवे. चला.
गदळे. काय बोलू, कसं वाटतं, माझी धक्क बसली. आता पण रोपवे मध्ये बसलोय आणि मला जाम भीती वाटते. मला पण भीती वाटते, धक्क बसली. मला आता थरथरायला होत आहे खरं. ऍक्च्युली काय भीतीचं नाही आहे, पूर्ण सेफ आहे. पण कसं आपल्याला एवढ्या हाईटची सवय नाही ना. हे दाखव ना सगळं. भीती वाटते. ते तिथे झाला, मग युटर्न मारून येला मम्मी. पूर्ण झाडातून, वनातून, हिरव्या हिरव्या पानातून आम्ही चाललेलो आहोत. मोबाईल पकड बाई. हा एंट्रन्स जिथून आपण आलो, आपण पोचत आलेलो आहोत आणि हे तसंच परत युटर्न मारून जाणार आहे. कसं वाटतं मम्मी? मला जरा राम 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 राम. बाई एवढा धक्का मारते. अब हम जा रहे रिवर्स. भगवान, गाईला खूप नव्हता ना. हे नांगरतं ना. तुम्हाला आम्ही अर्धा असंच दाखवतो आहोत. ते आपण रोपवे मध्ये बसलेलो आहोत आणि आम्ही पोचलो. कसली धक्का देते तुमची रोपवे. ह्या दादाने आम्हाला हे केलेलं आहे. मारते. थँक्यू दादा. वेलकम. छान ड्राईव्ह करतो. तुम्ही डेफिनेटली विजिट करा. खूप मजा येईल तुम्हाला या ट्रेन मध्ये.
भक्ता विसावा आरती साई बाबा शिर्डी माझे पंढरपुरा साई बाबा रमावरा बाबा रमावरा साई बाबा रमावरा हॉर्स रायडिंग पण आहे, कॅमल रायडिंग पण आहे. अगर तुम्हाला करायची असेल तर इथे ह्या लोकांनी एक मंदिर बांधलेलं आहे आणि हे पैराच्या शिर्डीचं भाजी मार्केट आहे. एक 12 भरत आहे बघ, एक कासार जे बांगड्या भरतात ते कासार तेव्हाचे शिर्डी गावातले. हे आहेत सोनार काम करणारे, सोनार. हे मडक्यांना पोटरीवाले. पोटरीवाले. आणि इथे घोडागाडी आहे. ही घोडागाडी आहे. ही माहेरवाशी याची तेव्हा त्याचं हे दाखवलंय. शिर्डी गेल्यावर कसं येत होती बाबा येताना साडी चोळी किंवा खणणार तर ओटी भरत असत. माहेरवाशीचं हे लेणं. हे बसून गप्पा गोष्टीसाठी ठिकाण होतं. हे ना सूत काढणारी विणकाम, विणकर. हे घाण्यावरचं तेल काढणारे. बैलाला झोपून तेव्हा घाण्यावर तेल काढायचे. हे मुलगा खेळत आहे बैलगाडी. पाणी काढायची जुनी पद्धत, मोठेचं पाणी. पाणी काढायची जुनी पद्धत. हां. हे गाईचा वासरू होय. ही मच्छर ना पाखरा खायला. हे सगळं शेतीचं ना अर्धा दिवस ना. कुंभार हे खूर लावताना. किती नॅचरल वाटतात ना बैल. गाय बैल सगळे आहेत त्यामध्ये मिक्स. किती नॅचरल वाटतात ना बघा. तर अशा प्रकारे हा पूर्ण विलेजचा आपला टूर झालेला आहे, शिर्डी जुनी शिर्डीचं. आपण इथून असं आणि तुमच्याकडे अजून ॲडव्हेंचर्स करायला पण आहे. तुम्ही इकडे अजून पण रोपवे आहे ज्याने चालून तुम्ही करू शकता. मुलांना खेळण्यासाठी पण आहे. चांगलं मोठं मैदान पण आहे. आणि समोर बघा कपडे घालून वेगवेगळे फोटो काढू शकता. हां, हे समोर तुम्ही कपडे घालून वेगवेगळे फोटोज काढू शकता. मॅजिक शो पण आहे. सो
मी तुम्हाला हे सजेस्ट करीन की तुम्ही एक तास विचार करून येऊ नका. इकडे करण्यासाठी एवढं काही आहे की तुम्हाला तुमचं टाईम कुठे जातो आहे हे तुम्हाला कळणारच नाही. तर जेवढं होऊ शकेल लवकर या आणि खूप एन्जॉय करा. मी खूप एन्जॉय केलं, मला खूप आवडलं. अँड पप्पा तर कुठल्या राईडमध्ये गेले नाही, पण आम्हाला सायन्सच्याबद्दल एवढं कळायला खूप आवडलं आणि खूप बरं वाटलं. हा जो कारंजा आहे तो बीटच्या हिशोबाने कलर आणि आपलं स्पीड वरती करते. की जय. सो आता आपण परत रूमवर चाललो आहोत आणि आम्ही प्रसादमच्या इकडे महाप्रसादसाठी आता जाणार आहोत, जे आपल्या मंदिराच्या जवळ आहे. आम्ही इथे या भक्त निवासामध्ये लिफ्ट पण आहे. ग्रहण करूया. आमचं जेवण बिवून झालेलं आहे आणि आता आम्ही गार्डनमध्ये थोडं जरा बसलेलो आहोत, मी आणि पप्पा. हाय पप्पा. राम राम. राम राम पाहुणं. राम राम. सो आता आपण आता 11च्या दरम्यान मुंबईला निघणार आहोत आणि आपला हा आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. अगर तुम्हाला आमचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, जेणेकरून आम्ही जे पण व्हिडिओज अपलोड करू त्याचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचत राहतील. आणि अगर तुम्हाला आम्हाला कुठल्याही सोशल मीडिया अकाउंटवरती या हँडलवरती कनेक्ट करायचं असेल तर ते पण जो लिंक आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देत आहे. आणि आम्ही आज इकडे ओल्ड शिर्डीला गेलेलो, हेरिटेज ह्याच्यामध्ये गेलेलो, आम्ही हेरिटेज विलेजला गेलेलो आणि त्याचं पण जे लोकेशन आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्सवरती टॅग करते. आणि तिकडे आम्हाला चांगले काका भेटलेले, ज्यांनी आम्हाला त्या शिर्डीचे जेवढे पण ओल्ड शिर्डीचे जेवढे पण महत्त्व आहेत ते एक्सप्लेन केलेले प्रॉपरली. आणि त्यांचा पण मी नंबर आणि त्यांचं नाव मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. तर तुम्ही जेव्हा पण जाल तर त्यांना भेटाल तर तुम्हाला ते प्रॉपरली एक्सप्लेन करते. सो चला, लेट्स एंड दिस व्हिडिओ आणि भेटूया आपण उद्या नवीन ब्लॉगसोबत. तिथपर्यंत बाय बाय, टेक केअर आणि शुभरात्री, शबा केअर. बोला काहीतरी. गुड नाईट. शुभरात्री. आणि आमच्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. लाईक करा. आणि माझ्या मम्मीचं एक फूड चॅनल आहे, त्याला पण सबस्क्राईब करायला विसरू